नमस्कार. ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. शेतकरी पीक कर्जमाफीबद्दल आज आपल्याकडं एक अपडेट आलेली आहे. ती अपडेट काय आहे आणि त्याची सखोल माहिती आज आपण घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. तर ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे चालू बाकीदार आहे, अशा दोघांची पण माहिती गोळा सुरू करण्यात आलं आहे. आपली जे शिखर परदेशीची जी समिती नेमली आहे, त्या समितीच्या माध्यमातून हे काम जोरात चालू आहे. या कामाला वेग आलेला आहे. तरी पण जे शेतकरी लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नाहीतर तुम्हाला अर्धी माहिती कळेल. जे शेतकरी 30 जून 2026 रोजी थकीत होतील, अशा पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. कारण त्याची काही आपल्याकडे अपडेट आली नाही, पण दोन्हीचाही डाटा जमा करण्यात येत आहे. त्याच्यासाठी जे शेतकरी पात्र होतील आणि 30 जून 2026 रोजी थकीत होतील आणि ते अतिवृष्टीग्रस्त असतील, अतिवृष्टीग्रस्त यादीमध्ये त्यांचा तालुका पाहिजे, त्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ होणार आहे. आणि 2025ला जे पीक कर्ज घेतलेलं आहे, 2025ला नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा. 2025ला जे पीक कर्ज घेतलेलं आहे, तो शेतकरी 2026ला 30 जून रोजी थकीत होतो. 30 जूनची जर तारीख घेतली तर त्या तारखेमध्ये सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. सर्व म्हणजे पात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार आहे. आयकर रिटर्न यांचं माफ होणार नाही. जे शेतकरी पण आहेत, ज्यांना सरकारी गव्हर्नमेंट नोकरी आहे, जॉब आहे, अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही. आणि जे शेतकरी पेन्शनधारक आहेत आणि त्यांना शेती पण आहे आणि अर्धा पगार पण येतो, अशांना ही कर्जमाफी मिळणार नाही. शिखर परदेशी यांची समिती असल्यामुळे दाटखीट अटी शर्ती लावून हे कर्जमाफी होणार, याच्यात काहीही शंका नाही. तुम्हाला दाट अटी शर्ती लावून तुमची कर्ज माफ होणार आहेत. पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहेत. तर जे शेतकरी 30 जून 2026 रोजी थकीत होतो, त्याही शेतकऱ्यांचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी आपण पीक कर्ज रिन्यू करायचं होईल तेवढं टाळा. तुम्हाला बँकेकडून फोन जरी आला तर तुम्ही पीक कर्ज रिन्यू करण्यासाठी जाऊ नका. अगोदर जी झाली चूक ते आता करू नका. त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सखोल विश्लेषण आणि संपूर्ण माहिती आपली खरी असते. त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.